हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं आणि राहायला पण. तर छान अशी दिवसाची मस्त सुरुवात झालेली आहे आणि फुलं बघू शकता. आज कोणकोणती आलेली आहेत ते बघूया. तर जास्वंदाचा ना हा गुलाब बघा, मखमली गुलाब म्हणतात, त्यातला आलेला आहे. जास्वंदाचे आज जरा कमीच आलेले आहेत. रोज जास्त दाखवते त्याप्रमाणे आज कमीच आहेत. हे लिलीचं एक आज नवीन उमललेलं, तेच तुम्हाला दाखवायचं होतं. मेन म्हणजे छान आहे बघा, ते जे रेषा रेषा असतात त्या पद्धतीचे लिली म्हणतात. व्हाईट लिली, पांढरा लिली. आणि ही काय नेहमीचीच आपली फुलं. तर सकाळची कामं डेलीची चालू झालेली आहेत. आंघोळ वगैरे झालं, नाश्ता वगैरे झालेला आहे माझा. दाखवते सोबत नाश्ता काय केला. आंघोळा वगैरे चालू आहेत म्हणून थोडी म्हणजे रात्रीची भांडी पडलेली आहे तिचा घासून घेऊया आणि युटिलिटी एरियासुद्धा त्यासोबतच मी क्लीन करणार आहे. भांडी झाल्या नाहीतर दिवसभर मुंग्या व्हायला लागल्यात, त्यामुळे रात्री पाणी मारूनच झोपते. तरी पण तिथल्या तिथे होतातच थोड्या. आता उन्हाळा चालू झाला की मुंग्यांची रेलचेल चालूच होते. त्यांना कसं समजतं आणि कुठून येतात काय समजत नाही. पण तिथं थोडं खरकट्या भांडी असतात तिथंच यायला लागलेले आहेत. आणि कट्ट्यावर अगोदर होत होत्या, पण आत्ता तरी नाही आहेत, आता होत नाही आहे तिकडे. तर छान असं युटिलिटी पण क्लीन करून घेतला आणि लगेच नाश्ता दाखवते काय केलं. तर उपीट केलं होतं. रोज गोड शेवया असं चालू होत्या. म्हटलं आज जरा वेगळं म्हणून उपीटच करूया म्हटलं. आणि सकाळी मुलगा पण आवरून गेला आहे क्लासला. भांडीसुद्धा घासून झाली. इकडे फळं आणलेले आहेत. रामफळ बरेच वर्षानंतर आणलेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा आणले होते कालच. आणि इकडे टोस्ट आम्हाला लागतो चहा वगैरे पिताना त्याच्यासोबत. आणि बेडरूमची अवस्था म्हणजे क्लीन केलेलं आहे मोठ्या मुलाने. सगळे आमची पांघरुणं वगैरे त्यानेच घड्या घातल्या. छान असं बेडरूम त्याने आवरलेली आहे. थोडंसं मी कोपऱ्यातला आज पसारासुद्धा काढून तिथे व्यवस्थित क्लीन करणार आहे. आता ही दुपारची वेळ आहे. मी पालकची भाजी केल्या आणि रेग्युलर्स केल्यास काही जास्त अवघड अशी नाही रेसिपी. आणि ही आपली शेवग्याची आमटी केल्या, भात चपाती असं जेवून वगैरे झालेलं आहे. आता दुपारची वेळ आहे. थोडंसं मी ऑइलिंग केलेलं आहे केसांना. सोबत केस पण विंचरायचे राहिले होते. आणि मोठा मुलगा सकाळी त्याचं हे होतं, शाळेत क्लास होता तो करून आलेला आहे. थोडा रेस्ट घेतला आणि थोडंसं मोबाईलवरती त्यांना त्यांच्या शिक्षकांनी थोडेसे व्हिडिओ पाठवलेले आहेत, ते बघत होता. सोबत त्याच्याबरोबर थोडेसे म्हणजे गप्पा पण चालू होत्या. आणि मिस्टर गेलेले आहेत न जेवता, म्हणजे सकाळी नाश्ता वगैरे फुल्ल करून गेलेले आहेत. कसं त्या थेरपीला काही खायचं नाही, नाश्ता वगैरे चालतो सांगितलं आहे. पूर्ण थेरपी 1-2 तासाची असते. 1 ते 3 वगैरे असतं. आणि तिथून त्यांनी कॉलेजवर जाणार आहेत आणि मग घरी येणार आहेत. जेल वगैरे लावलेलं असतं म्हणतात आणि आल्यानंतर ते आंघोळच करतात. त्यामुळे ॲटलिस्ट त्यांना सगळं आवरावरी करून घरात येऊन म्हटलं तर 5 वाजतात. माझ्याबरोबर बोलण्यासाठी त्यांना वेळ नसतोच. आता असं चाललेलं आहे. आता इतके वर्षानंतर आम्ही एकत्र असं बराच टाईम घालवला. ॲक्सिडेंट झालेलं निमित्त झालं, पण असं टायमिंग दोघांसाठी आम्ही कधी देत नव्हतो. पण या 1.5 महिना घरी असल्यामुळे बरंचसं आमचं म्हणजे बॉन्डिंग अजून जरा घट्ट झालं त्यामुळे. आणि चला आता मुलांना काय झाले, कोण तर बघायला मिस्टरांना येत होते म्हणून कॉफीच्या पुड्या आणून ठेवल्या. आता मिस्टरांनी ब्रू कॉफीच्या, आम्ही चहा पितो आणि मुलं दूध पितात. मग ती मागायला लागलेत आज आम्हाला कॉफी पाहिजे आई. तर चला म्हटलं देते करून. तर 2 पाकिटं ॲटलिस्ट तिघांना लागतील. आता 3 कप करायचे आहेत म्हटल्यावर तिघांसाठी तर 2 पाकिटं स्ट्रॉंग फ्लेवरची करणार. आता इथे परत मला मम्मीची आठवण आली. मम्मी नेहमी कॉफीचा वेगळाच एक डबा होता. सुट्टी कॉफी मिळत होती तेव्हा, आत्ता पण मिळते, पण जास्त करून आपण ब्रू ब्रँडचे वगैरे असे छान चांगले ब्रँडेडच वापरतो घरी तरी आता आम्ही. तर माहेरी कशी परिस्थिती एवढी काय हे नव्हती, बिकटच होती. तर सुट्टी आणून ती करून प्यायची नेहमी ऑल टाईम. म्हणजे ती चहा पितच नव्हती, कॉफीच पित होती, दूध आणि कॉफी. त्यामुळे तिच्यासाठीच फक्त कॉफी आमच्या घरी बनायची. ते आठवण झाली म्हणून तुमच्याबरोबर पण शेअर केली लगेचच. आता छान अशी कॉफी तिघेजण पिणार.
आणि मग बघ ना, आता आईचा फोन येऊन गेलता, काल चपाती करत होते, नंतर करते म्हटलं आणि राहून गेलाय. आता तिला पण लावून घेईन लगेचच फोन. आणि दुपारी काय झालं, बरंचसं माझं काम एडिटिंगचं राहिलं होतं, तेच करत बसले आणि हा कट्टा क्लीन करायचा राहून गेला. म्हटलं कॉफी पिल्यानंतर एवढी तरतरी अंगात आली. काय असतं त्यामध्ये काय माहिती नाही, कॅफेन वगैरे असतं असं म्हणतात. पिऊ नये म्हणतात, पण कधी तर असं म्हणजे बरेच वर्षानंतर म्हटलं तर लग्नाच्या अगोदर कधी मी कॉफी पिली होती, त्यानंतर आत्ताच पिल्या. 17-18 वर्ष, 18 पण जास्त 20 वर्षानंतर पिली असेल मी कॉफी, चहाचा मी घेतल्यामुळे. तर क्लीन करायचं राहिला होता. इकडे मुलगा हे करायला, आमच्यात ह्याचं मशीन आहे, प्रिंटिंगचा बिझनेस असल्यामुळं प्रिंटरला प्रिंटा काढाव्याच लागतात, पॉलिसी वगैरे द्यायच्या असतात कस्टमरच्या, त्यामुळे तर त्याच्या शाळेचं काहीतरी प्रोजेक्ट आहे, त्याचं पण तो काढतो प्रिंटा. मला अजून येत नाहीत, पण त्याला येतात प्रिंटा. माझी ऑफलाईनची कामं असतात ती मला जमतात. अशी प्रिंटिंगची वगैरे असं कुठून दाबायचं असं आणि कुठला खटका बंद करायचा हेच लक्षात येत नाही. मिस्टरांनी दाखवलं एवढं खरं. आता बरेच दिवस झाला असं 1 to 1 म्हणजे समोरासमोर काय बोलले नाही, कारण भरपूर कामं होती, घरात आल्यानंतर राहिली होती. तशीच म्हणलं ती थोडीशी क्लिनिंगची रोज डेली करत होते. आज तर खिडकी पूर्ण वॉश करून काढल्या हॉलची. बाहेरचं जाळ्या झळमाट्या ते तुम्हाला दाखवलंच नाही. बरीचशी राहिली होती क्लिनिंगची, ते कामं करत शूट करणार का ते काम करणार असं होत होतं. पण 2 दिवस झालं आता फिजिओथेरपीसाठी जात आहे मिस्टर. त्यामुळे मग ते गेल्यानंतर थोडंसं दुपारचं कसं ते झोपत होते, त्यामुळे काहीच मला करता येत नव्हतं किंवा एडिटिंग करताना व्हॉइस ओव्हर पण करता येत नव्हता. थोडंसं एडिटिंग होत होतं, पण व्हॉइस ओव्हरच काय करता येत नव्हतं किंवा भांडी वगैरे कसता येत नाही. क्लिनिंगला घेतलं की काहीतरी वाजणार, त्यांची झोपमोड होणार, त्यामुळे काहीच दाखवता नाही. रेसिपी पण कसं व्हायला लागले, सकाळचं जेवण करायला लागते, संध्याकाळचं जेवण करायला लागले, त्यामुळे रेसिपी पण काही म्हणजे वेगवेगळे दाखवायच्या म्हणून ठेवला होता कंटेंट करून, तयार पण झालेलं नाही अजून. काय बघूया. तर त्यांचं थोडं थोडं जेव्हा कॉलेज चालू होतं दुपारी थोडं थोडं करायचं चाललंय माझ्या डोक्यामध्ये. सोबतच आता मी का डायरेक्ट बोलायला लागले, तर जे मी बाहेर लिहित होते ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, त्याचा जो काय अनुभव आला तो शेअर करायचा होता तुमच्या सोबतच. त्यामुळे आता शेअर करण्यासाठी तिथं बसलेली आहे, अनुभव सांगण्यासाठी. तर लिहिल्यानंतर मी कसं म्हणजे रेंटच्या घरातली एक गोष्ट सांगते की रेंटच्या घरात असताना असंच मी टीव्ही वरती बघत होते, वास्तुशास्त्राचं जे माहिती सांगतात त्या लोकांचं कितपत खरं आहे आणि कितपत तथ्य आहे हे मला पडताळून बघायचं पहिल्यापासून सवय आहे, किंवा प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केल्यानंतर काय गोष्टी घडतात हे बघायचं होतं. मग तेव्हा मी लिहित होते रेंटच्या घरात. सांगते पहिल्या 21 दिवस सांगितलं होतं त्यांनी. पहिल्या 15 दिवसातच माझ्या घरी, म्हणजे बरेच वर्ष झालं आम्ही ही गोष्ट घेऊया ती गोष्ट घेऊया, आपण म्हणतोय पैसे असतात सगळं असतं, पण घरापर्यंत ती वस्तू पोहोचतच नसते. पण माझ्या घरी तेव्हा कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, टीव्ही, स्मार्ट टीव्ही तेव्हा छोटा मी ते लावलं ह्याच्यासाठी CCTV साठी तो, आणि घरचं मशीन घरचं असताना पण ते मशीन म्हणजे मशीन घरी असावं हा एक कन्सेप्ट माझ्या डोक्यात होतं, किंवा एक गोष्ट ती जुनी का असताना माझ्या घरी मशीन पाहिजे हे होतं. तर अशा 5 वस्तू 15 दिवसात तेव्हा आल्या होत्या. ती लिहिल्यामुळं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहिल्यामुळं फक्त रांगोळी काढायची बाहेर असं सांगितलं होतं, आणि मी काढत होते 21 दिवसात. तर भरपूर असे पैसे बाकी होते ते लोकांचे, ते पण आले. आणि आत्ता ती गोष्ट मला ह्या घरी आल्यानंतर आठवलं. कसं होतंय, काही गोष्टी विसरून पण जातात माझ्याकडून, काही गोष्टी आठवतात, काही विसरतात. वय जसं तसं ह्या गोष्टी होत राहतात, नॉर्मल आहे. मग मी म्हटलं आता लिहायला चालू करूया, काय त्याचा इम्पॅक्ट होतंय ते बघूया. सहज मी लिहायला चालू केलं तर 4थ्या दिवसापासूनच सांगितली ती फाईल तयार व्हायची होती, ती झाली, त्यांचं काम पण झालं. दुसरं म्हणजे बरेचसे सेंटरिंग वाले जसे म्हणजे जे किरकोळ घरातली कामं होती ती लोक रोज स्वतः येऊन बघून चालल्यात. आणि आता तर एक फिक्सच केलं, गेटचं जे काय मोठं काम होतं ते आता उद्यापासून चालू होईल. आणि ते सांगायचं होतं ते लिहिलेल्याच काय इम्पॅक्ट होतोय काय माहित नाही. ते लिहिल्यामुळं असं म्हणजे एंजल्स असतात ते येतात, किंवा आपलं काम घडून यावं म्हणून येत असतात, काय माहित त्याच्या पाठीमागचं कारण.
पण अनुभव तुम्हाला एक शेअर करायचा होता की ते लिहिल्यामुळे तरी आता ऍक्टिव्ह झाले. एक तर पैशाची पण तेव्हा अडचण होतीच आणि दुसरं म्हणजे घरी कोणतर पाहिजे होतं. मी ते एकटी असते, मी काय सांगू शकत नाही की इथं कमी पडले तिथं करा किंवा ती डिझाईन असत्या त्यांची जे काय कशा पद्धतीने ते सांगायला पाहिजे ते मिस्टर सांगतात आणि त्यांनी पण घरी असणं महत्वाचं होतं आणि त्यांच्या डोळ्यासमोर या गोष्टी होणं गरजेचं आहे. त्यामुळे जरी आता फिजिओथेरपी असली तर 1-2 तास जातील परत येतील त्यावेळेत ती व्यक्ती जाईल ज्यावेळेला घरातून परत येईल आणि त्यांची कामं चालू करतील. त्या हेतूने ते काम आता म्हणजे सुरू होणार उद्यापासून. त्यात काय शंकाच नाही. कशी कामं होतात ते पण बरंचसं देवालयाचं आहे किंवा बाहेर पण जे आम्ही सिलेंडर ठेवतो त्याचं पण काम आहे. असं बरीचशी कामं आहेत. तर हे सांगायचं चांगला अनुभव आलेला. आजचा मला कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.